तर आज आपल्या सोबत आहेत गुरुजी ओमकार जोशी. तर जाणून घेऊयात ज्योतिषी कसं असतं, पंचांग कसं असतं आणि ज्या धार्मिक पूजा केल्या जातात त्या कशा पद्धतीने केल्या जातात. ज्या किंवा ह्या विधी जी सुरुवात कधीपासून केली? मी साधारण तिसरीला असल्यापासून या विधी शिकायला सुरुवात केली. लगेच करता येत नाही, त्याला आधी पूर्ण अभ्यास करावा लागतो. म्हणजे एखाद्या गुरुजींकडून दीक्षा घ्यावी लागते आणि मग शिकल्यानंतर आपण मग हे कार्य सुरू करू शकतो किंवा ही सेवा करू शकतो. मी साधारण 8वीला असताना, मी 8वी पूर्ण झाल्यानंतर मे महिना येतो, त्या शाळेच्या सुट्टीमध्ये मी पहिलं लग्न लावलं. तर त्यासाठी शिक्षण पद्धती का आहे किंवा कुठे यांचं कॉलेजेस आहेत किंवा संस्था आहेत? असं कॉलेज नाही आहे, परंतु संस्था, बऱ्याचशा संस्था मार्गदर्शन करतात किंवा आता आपल्या इथे साळाव, बिर्ला मंदिरच्या इथे साळाव आहे, बिर्ला वाले स्पॉन्सरशिप करतायत, नाशिकला आहेत, पुण्यात आहेत. आता सध्याच्या या काही वर्षांमध्ये भरपूर डिमांड वाढत चाललेली आहे आणि भरपूर मुलं शिकतायत. तर याच्यामध्ये 4 प्रकार प्रामुख्याने आहेत. एक ऋग्वेद, एक यजुर्वेद, एक सामवेद आणि एक अथर्ववेद, असे 4. म्हणजे कुठले महत्वाचे आहेत? असं महत्वाचे तर सगळेच आहेत, असं खास की हा महत्वाचा आहे असं नाही पकडता येत. पण आपल्या इथे ज्या पूजा होतात त्या जास्त ऋग्वेदात होतात आणि त्याच्या खालोखाल यजुर्वेदात होतात. तुम्ही कुठल्या वेदात पूजा करता? आम्ही सुरुवातीला मी ऋग्वेद शिकत होतो, पण काही कारणास्तव मला जे गुरुजी मिळाले ते यजुर्वेदी होते. तर म्हणून मी ऋग्वेदात होतो सुरुवातीचे काही वर्ष आणि नंतर मग मी यजुर्वेदातल्या गुरुजींसोबत करायला लागलो. त्यामुळे मी आता सगळ्या पूजा यजुर्वेदी पद्धतीने करतो, म्हणजे यजुर्वेदी मंत्र वापरतो. ओके. मग आता ज्या पूजा आहेत किंवा जी मुलं शिकतात ते फक्त ब्राह्मण शिकू शकतात की इतर कुठल्याही जातीची मुलं शिकू शकतात? नाही, असं काही नाही. म्हणजे ज्या काही आता नाणीजला वगैरे ज्या पाठशाळा झालेल्या आहेत, तर तुम्ही कोणीही, म्हणजे कुठलाही माणूस जाऊन तिथे शिकू शकतो. अमुकच जातीचा किंवा अमुकच व्यक्ती पाहिजे तर असं काही नाही. फक्त तिथे हिंदू माणूस असेल तर तो तिथे ऍडमिशन घेऊ शकतो आणि पूजा शिकायला सुरुवात करू शकतो. मग असं आहे का की ब्राह्मणांनीच पूजा केली पाहिजे? ब्राह्मण हा जातीने नसायला पाहिजे, वागणे म्हणजे वागणं तुमचं ब्राह्मणासारखं पाहिजे. म्हणजे तुमचे आचार आणि विचार हे तुमचे चांगले पाहिजेत. तर असं काही अमुकच जातीचा व्यक्ती पूजेला गेला पाहिजे असं काही शास्त्र नाहीयेत. माझे कितीतरी मुलं नाही, कितीतरी मित्र माझे या दुसऱ्या कास्ट मधले पूजेमध्ये आलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने पूजा करतायत. पूजा कुठल्या कुठल्या असतात आणि किती प्रकारच्या असतात? पूजेमध्ये प्रामुख्याने 3 प्रकार येतात. एक नित्य पूजा, एक नैमित्तिक पूजा आणि एक काम्य पूजा. नित्यपूजा म्हणजे आपण जी रोज सकाळी उठल्यानंतर देवांची पूजा करतो त्याला नित्यपूजा म्हणतात. काम्य पूजा म्हणजे एखादी कामाची पूर्तता व्हावी, माझा बिझनेस चालावा, माझं लग्न व्हावं, माझं आणखीन काही काम पूर्ण व्हावं, याच्यासाठी पूजा जी करतो आपण त्याला काम्य पूजा असं म्हणतात. होऊ शकतं की ही पूजा केल्याने त्या व्यक्तीला तो फायदा होऊ शकतो? तुम्ही मनोभावे जर सेवा केलीत किंवा गुरुजींनी एखाद्या ज्योतिषांनी जर दिलेले उपाय जर तुम्ही मनापासून जर केलेत तर नक्कीच बरेच जणांना उपायाचा गुण आलेला आहे, असे बरेच जण आम्ही दाखवू शकतो किंवा आहेत. ओके. आता मोस्टली पंचांग बघितला जातो, नक्की पंचांग म्हणजे काय आणि तो कशा प्रकारे वापरतात? पंचांग म्हणजे पंचांगाला 5 अंग असतात. एक तिथी, एक वार, नक्षत्र, योग आणि करण. पंचांग, पंच म्हणजे 5 आणि अंग, हे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, याला पंचांग म्हणतात. प्रत्येक भागात पूजा वेगवेगळ्या पद्धतीची असते की सेम? पूजेमधले मंत्र जे असतात ते सेम असतात. फक्त बदलतं काय की युपी बिहार साईडला बघितलं तर गहू जास्त पिकतो, ते पूजेमध्ये देवाला आसन म्हणून गव्हाचं देतात. आपल्या कोकण भागामध्ये तांदूळ जास्त पिकतो, देवाला तांदूळ वाहतात किंवा आसन जे देतात ते तांदळाचं देतात. आपण ठाकूर समाजाकडे गेलो तर ती लोक आपल्याला पूजेमध्ये जास्त करून ज्वारी, बाजरी अशा गोष्टी पूजेमध्ये वापरतात. तर ज्याच्याकडे जे पिकतं ते पूजेमध्ये वापरतात. पाण्याला पूजेमध्ये किती महत्व आहे?
प्रत्येक पूजेमध्ये आणि प्रत्येक धर्मामध्ये पाण्याला महत्व आहे. ओके. आपण जसं एखाद्या गंगेचं पाणी आणतो आणि आपल्या घरामध्ये शिंपडतो. आपले लोक फिरायला जातात किंवा तीर्थक्षेत्रावर जातात, तिथे प्रत्येक ठिकाणचं पाणी आणतात आणि ते पूजेमध्ये किंवा घरामध्ये शिंपडतात. बरोबर. आपण जसं पाणी वापरतो तसं मुस्लिम लोक सुद्धा मक्का मदिनीचं पाणी आणून शिंपडतात. ख्रिश्चन लोक होली वॉटर आणून शिंपडतात. शीख लोक स्वर्ण मंदिरातलं अमृतसरचं पाणी आणून शिंपडतात. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये पाण्याला महत्व आहे. तर असं पाणी प्रत्येक पूजेमध्ये आणि धर्मामध्ये वापरलं जातं. एखाद्या कार्यासाठी मूर्त का महत्वाचा असतो? आता बघा, आपण जेव्हा एखादं कार्यक्रमाचं नियोजन करतो त्यावेळी नियोजनाची पत्रिका बनवतो. ती पत्रिका आपण पहिली कोणाला ठेवतो? आपले कुलदेव, आपले गावचा देव किंवा आपली काही जवळच्या स्थान देवता, आवडीची देवता, इष्ट देवता यांना आपण ती पत्रिका नेऊन ठेवतो. बरोबर. त्याच्यावरती आपण मुहूर्त लिहितो की 12:35 किंवा 12:40 जे काय असेल ते मुहूर्त लिहितो. तर त्यावेळी त्या देवांना येण्यासाठी आपण आमंत्रण देतो आणि आपण त्यांना पत्रिका ठेवून येतो. आपण हॉलमध्ये लग्नाला पूजेला जातो तर तिथे कोणच अवेलेबल नसतं. गुरुजी अवेलेबल असतात आणि काही माणसं अवेलेबल असतात, बाकी कोणच नसतं. मग देवता तिथे त्या वेळेवरती लग्नाचे इथे आलेले असतात, पण तिथे नवरा मुलगा नाही, नवरी मुलगी नाही असं बघतात आणि देवता आशीर्वाद न देताच ते तिथून निघून जातात. जर लग्न वेळेवरती लावलं तर आपल्या आवडीची देवता, इष्टदेवता, कुलदेवता यांचे आशीर्वाद ते त्यावेळेला आलेले असतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला त्यावेळी मिळतात. जे ब्राह्मण शुभ कार्य करतात ते अशुभ कार्य का करत नाही? कसं आहे की शुभ कार्यातले मंत्र वेगळे आहेत, अशुभ कार्यातले मंत्र पूर्ण वेगळे आहेत. त्यामुळे जे गुरुजी शुभ कार्य करतात त्यांना शुभ कार्यातलेच मंत्र येतात आणि अशुभ कार्य जे करतात त्यांना अशुभ कार्यातले मंत्र येतात. त्यामुळे शुभ कार्य करणारे गुरुजी अशुभ कार्याला जात नाही आणि अशुभ कार्य करणारे गुरुजी शुभ कार्याला जात नाही. बघितलं बऱ्याच ठिकाणी ग्रह शांती केली जाते किंवा ग्रहांसाठी पूजा केली जाते. तर ग्रह तर आकाशात आहेत, त्यांचा आणि आपला काय संबंध? बघा, ग्रह जरी आकाशात असले तरी त्यांचं गुरुत्वाकर्षण आपल्यावरती परिणाम करतं. म्हणजे आता उदाहरण बघा, तुम्हाला सांगतो, एवढा मोठा समुद्र आहे तर यांना भरती आणि ओटी कोण आणतं? तर चंद्र आणि सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण यांच्यावरती भरती आणि ओटी आणतं. जसं पृथ्वीवरती 70% 71% पाणी आहे तसं आपल्या शरीरात पण 70% पाणी आहे. जर समुद्रावरती, जर एवढ्या मोठ्या समुद्रावरती जर चंद्र आणि सूर्य हे जर परिणाम करत असतील तर आपल्या शरीरात पण 70% पाणी आहे, आपल्या मेंदूत 90% पाणी आहे. मग ते आपल्यावर सुद्धा परिणाम करतात. म्हणजे खरंच ग्रहांचा आपल्यावर परिणाम होतो? नक्कीच होतो. पाप आणि पुण्य म्हणजे नक्की काय? एखाद्याचं आपण अडकलेल्या माणसाची मदत करतो ते म्हणजे पुण्य, आणि एखाद्याचं मन मुद्दामून दुखवतो ते म्हणजे पाप. उदाहरणार्थ म्हणजे आपण एखादा भुकेलेला आहे त्याला अन्न देणं म्हणजे पुण्य, आणि पाप म्हणजे एखाद्याला गरज नसणं, शिवीगाळ करणं हे म्हणजे पाप. लक्ष्मीपूजन जवळ येत आहे तर 3.5 मुहूर्तांमध्ये लक्ष्मीपूजन येतो का? नाही नाही, लक्ष्मीपूजन हे 3.5 मुहूर्तांमध्ये येत नाही. की कोणते कोणते येतात तर दसरा, दिवाळीतला पाडवा, त्यानंतर गुढीपाडवा आणि मग अक्षय तृतीया अर्धी. म्हणजे लक्ष्मीपूजन जे आपण 3.5 मुहूर्तांमध्ये काउंट करतो ते नाही आहे? नाही नाही, लक्ष्मीपूजनाचा दुसरा दिवस आहे तो म्हणजे पाडवा आणि तो 3.5 मुहूर्तांपैकी मुहूर्त आहे. पण आता तर सगळे जण सध्या लक्ष्मीपूजनाला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात. कसं होतं, कधी कधी लक्ष्मीपूजन आणि पाडवा एकाच दिवशी येतो. असं आल्यामुळे लोकांना असं वाटतं की पाडवा म्हणजेच लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्मीपूजन म्हणजेच पाडवा. तर ते तसं नाहीये, ते वेगवेगळे. तर मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय की एक ब्राह्मण एक गाव किंवा प्रत्येकाला असं गावं वाटून दिलेली आहेत. असं का? पूर्वीच्या काळी जास्त असं असायचं, आता थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे. पूर्वी जास्त करून गावकी किंवा भावकी अशी बसली जायची नेहमी, आणि मग तिथे गुरुजींना आमंत्रण देऊन गुरुजींना प्रत्येक पूजेच्या दक्षिणेबद्दल विचारलं जायचं की बाबा साखरपुड्याची दक्षिणा किती, लग्नाची दक्षिणा किती, अभिषेकाची दक्षिणा किती, आणि मग त्या पद्धतीने गुरुजींशी व्यवस्थित सगळं ठरवून घेतलं जायचं. आणि मग त्याच गुरुजींना बोलवलं आपण पूजेला तर ते गुरुजी त्याच दक्षिणेमध्ये काम करायचे. म्हणून पूर्वी ह्या गावात तेच गुरुजी असं फिक्स असायचं, पण आता कालानुसार तेवढं राहिलेलं नाही.
जास्तीत जास्त शिक्षण किंवा ज्यांची जास्त विद्या त्यांची जास्त दक्षिणा, असं का? साहजिकच आहे ना, एखादा मुलगा शाळेमध्ये त्याने जास्त शिक्षण घेतलं, कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण घेतलं तर त्याला नोकरी चांगल्याच पैशाची मिळते. ज्यांनी कमी शिक्षण घेतलं त्याला कमी पगाराची नोकरी मिळते. तसंच गुरुजींनी जास्त अभ्यास करून आले तर चांगल्या ठिकाणी त्यांना पूजेला बोलवलं जातं. जास्त अभ्यास केला नाही तर ते छोट्या छोट्या पूजा ते गुरुजी करतात आणि ज्या गुरुजींचं शिक्षण चांगलं होतं ते मोठ्या पूजांना सुद्धा त्यांना आमंत्रण दिलं जातं. मग आता मोठ्या पूजा म्हणजे कुठल्या? मोठ्या पूजा म्हणजे वास्तुशांती, नवचंडी, शतचंडी, रुद्रयाग, त्याच्यानंतर मंदिराची प्राण प्रतिष्ठापना. ज्या गुरुजींचं चांगलं शिक्षण असतं ते यज्ञ यागाधिक कर्म करतात आणि ज्या गुरुजींचं शिक्षण थोडंफार कमी असतं तर मग ते अभिषेक, सत्यनारायण पूजा किंवा साखरपुडा, लोकल भागातली कामं, जवळच्या एरियातली कामं. मलाही जर एखादी धार्मिक विधी करायची असतील, कुठल्याही प्रकारच्या पूजा करायच्या असतील तर तुम्ही गुरुजी ओमकार जोशी यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर खाली स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला जर अजून अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर ओळख उद्योगांची या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.